लेडीज कट्टा. वेलकम बॅक नाशिक. मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंकाला ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. दीदी आता तर ह्या गोष्टी झाल्या लिहिण्याच्या, ह्या गोष्टी झाल्या आपल्या डिस्कशनच्या. प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करायचं, प्रत्येक गोष्टीला शांततेत विचारशैली करायची, आपले स्पंदन बदलायचे. बट ऍट द सेम टाइम बरेच वेळेस असं होतं ना की एकदम दचका लागतो. अरे बापरे पेपर आला, अरे बापरे. म्हणजे मला अजूनही आठवतं की एका पेपरमध्ये लेख सुद्धा आलेला की 10वीची बोर्ड एक्झाम मध्ये एक मुलगी पूर्ण पेपर आधी शांततेत वाचून घेते. मग जसं ती ते वाचते तर त्याच्यानंतर पहिले 2 प्रश्नांची उत्तरं येत असतात, त्याच्या खालची तिला उत्तरं येत नसतात, कारण तेच टॉपिक्स येतात ज्याचं तिने प्रिपरेशन नसतं केलं. मग जसं जसं ती पुढचं वाचायला लागतं तिला जे येत असतं ते पण ती विसरून जाते. दचका लागतो. ऍट द सेम टाइम तिला कळत नाही काय करावं आणि की मी आता माझं वर्ष जाणार या भीतीने ती पूर्णच डिप्रेस्ड होते आणि ती काहीच लिहित नाही. आणि ऑल द वे म्हणजे एंड ऑफ द डे तेच होतं की जो विचार तिने कॅरी केलेला असतो तोच होतो. अशाच हे तर फक्त परीक्षेचं झालं, पण बरेच वेळेस आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण दचका लागतो, भीती वाटते. आणि या इन्स्टंटच्या जमान्यामध्ये इन्स्टंट रिलीफ पण मिळू शकतं का? नक्कीच. तर सगळ्यात पहिला इन्स्टंट रिलीफ मी तुला सांगू ना तर तुमच्या हाताची जी 2 बोटं आहेत, म्हणजे अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट, ह्याचे 2 कॉर्नर अशा वेळी फटकन पकडा, गच्च पकडा. जेव्हा तुम्ही एक्झाम लिहिताय म्हणा, किंवा अगदी खूप प्रेशर पण नाही द्यायचंय, नॉर्मल, किंवा कुठली तरी अशी सिच्युएशन, कधी काहीतरी ऍक्सिडेंट फटकन होतो, आपल्याला लागत नाही पण आपण घाबरतो, दचका लागतो. तर त्यावेळी थोडं ती 2 बोटं पकडा, शांत व्हा. ॲटोमॅटिक आपले नर्व्स, ह्याचं सायंटिफिक कारण आहे, कारण त्या 2 बोटांचं जेव्हा कॉर्नरचं प्रेशर आहे ते आपल्या न्यूरॉन्सपर्यंत ती एनर्जी कॅरी होते आणि न्यूरॉन्स सेटल होतात, शांत होतात. हे पहिलं एक झालं. दुसरं मी सांगेन की तेव्हा श्वास आपण नाकाने घेतला पाहिजे, अगदी म्हणजे पूर्ण दीर्घ श्वास, आणि तो सोडताना मात्र पूर्णपणे तोंडाने. सो आय जस्ट शो यू. अच्छा. हो, हा आवाज आला पाहिजे आणि पूर्ण सोडा. 3 ते 5 वेळा तुम्ही हे करा, तुमचे स्ट्रेस लेवल एकदम नॉर्मल होऊन जाईल. ओके. कम्प्लिटली फील काम. आणि आता हा जो स्ट्रेस लेवल आहे तो इवन मॅनेज करण्यासाठी रोजही आपण एक म्हणजे त्याला मी म्हणते की कॉन्शियस ब्रीदिंग किंवा जागरूक श्वसन क्रिया. आता ही जागरूक श्वसन क्रिया म्हणजे काय की खूपदा मी माझ्या वर्कशॉप्समध्ये पण बघितलंय की जेव्हा मी विचारते तुम्ही श्वास आत घेता तेव्हा तुमच्या पोटाची पोझिशन काय असते, तर लोक सांगतात की ते आत जात आहे, आणि जेव्हा आम्ही श्वास बाहेर सोडतो तेव्हा ते बाहेर येतं. मग मी त्यांना एक छोटा एक्सरसाइज देते की असं समजा, इमॅजिन करा तुमच्या हातात एक बलून आहे आणि त्या बलूनमध्ये तुम्ही हवा भरताय. मग त्या बलूनचा शेप काय झाला आहे, तर तो फुगतोय. मग तेच आपण आपल्या श्वसन क्रियेत केलं पाहिजे. आता ह्याच्यात 2 गोष्टी होतात. एक तर आपल्याला ऑक्सिजन मिळतो व्यवस्थित, कारण मी श्वास ऍक्च्युली पूर्णपणे आत घेते, आणि दुसरं असं होतं की आपलं जे मंकी माइंड आहे ते जे सारखं इकडे तिकडे भटकत असतं, आपण मेडिटेशनचा खूपदा प्रयत्न करतो पण ते आणखीन विचार वाढतात. राईट. तर त्या मंकी माइंडला हातामध्ये खाऊ द्या की बाबा पोटाची पोझिशन बघायची श्वास घेताना, की ते त्याच्यात बिझी राहतं आणि ऑटोमॅटिक आपले जे अनवॉन्टेड थॉट्स आहेत ना त्याचा वेग कमी होतो. अच्छा. सो ही एक क्रिया अगदी सोपी आहे आणि त्याच्यासाठी काही ईस्ट वेस्ट बघायचं नाही आहे. जिथे बसलाय तिथे जस्ट गिव्ह युअर माइंड, एक खाऊ द्या त्याला की मी श्वास घेतेय, तुझं लक्ष ठेव. ओके. ते बरोबर जागरूकतेने करणार, आणि म्हणून त्याला जागरूक श्वसन क्रिया म्हणतात की कॉन्शियसली वी आर ब्रीथिंग. ग्रेट. अनन्या दीदीनी खूप सुंदर सांगितलं. मला मानो तो मौज है वरना जिंदगी सिर्फ एक बोझ है. तर अनन्या दीदींसोबत अशाच गप्पा कंटिन्यू ठेवूया लास्ट सेगमेंटमध्ये कार्यक्रमाच्या. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.